थँक्यू निखिल. स्वर्गीय हरदास पुंडलिक हांडे स्मृती यांच्या स्मृतीस अभिवादन करण्यासाठी रंगवण्यात आलेली ही स्पर्धा अर्थातच मुरबाड प्रीमियर लीग 2021 हे पाचवं पर्व आणि या पाचव्या पर्वाची शेवटची मॅच. पंचांचा इशारा येतोय. टॉस जिंकला तो तिरुपती बॉयज खाटेकर टीमने आणि फिल्डिंगचा निर्णय त्याने घेतलाय. गोलंदाजीसाठी मात्र येतोय गोविंद उघडा. सेमीफायनलच्या अर्थातच क्वालिफाईंग राऊंड जो होता फायनलसाठी त्या मॅचचा हिरो प्लेअर ऑफ द मॅच तोच स्वतः आता गोलंदाजीसाठी येतोय. पहिला बॉल फायनलच्या मॅचचा. आडव्या बॅटने पहिल्याच बॉलवरती स्वागत केलंय जितून. दे घुमा के षटकार आणि ते कॅच घेतली जाते. पुढच्या वर्षी मुरबाड प्रीमियर लीगला ब्ल्यू कॅप ठेवा जे बाहेर जे कॅच घेतात त्यांच्यासाठी. आणि ज्यांनी कॅच घेतले तो धावत पळत आलाय त्याला सांगायची पण गरज नाही परंतु काय स्वागत केलंय. काय स्वागत केलंय चिन्मय स्पोर्ट्सच्या जितून. ही त्याची तिसरी कॅच आहे. चौथी कॅच आहे ही त्याची चौथी कॅच आहे. पुढच्या वर्षी ऑक्शनला देखील घ्या म्हणजे कॅच घेईल. षटकार. गोविंद उघडाने येथे लेन थोडी शॉट केली. धीम्या गतीने टाकलेला हा चेंडू आणि ते काय घडलंय. 3 तिघाडा आणि काम बिघाडा. काय घडलं या मैदानावर. जितूना मिळालेलं हे जीवनदान खूप मोठे जीवनदान. मुरबाड तालुक्याचा हा वर्ल्ड कप आणि ते 100 रुपयांचं कॅश प्राइज दिले जात आहे. चौथी कॅश ना बाळा तुझी. मान्यवरांच्या शुभ हस्ते मात्र इथे कॅश प्राइज दिले जाते. सीमारेषेच्या बाहेर त्याने कॅच घेतली. पहा क्रिकेट हा असा खेळ आहे कधी कोणाला काय प्राइज देईल याचा नेम नाही. धावसंख्या 8. गोविंदचा हा देखील चेंडू जितूच्या बॅट मधून निघालेला. आणखी एक धमाका. दुसरा षटकार या ओव्हर मधला. चिन्मय स्पोर्ट्स देवपे टीम अफलातून बॅटिंग इथे मात्र चालू आहे जितू कडून. आणि आता आपण पाहतोय की ऑरेंज कॅपची मगाशी माहिती निखिल ठोंबरे यांनी पोहोचवली. आता आपण पाहूया या माहितीमध्ये बराचसा बदल कदाचित आता झाला असेल. ड्रोन कॅमेरा त्याचा व्ह्यू. सन्माननीय अशोकजी हांडे साहेबांचे या ठिकाणी आगमन होतं त्यांचं मी सहर्ष स्वागत करेल. त्याचबरोबर सन्माननीय रघुनाथजी भांडे साहेबांचं देखील आगमन होतं त्यांचंही सहर्ष स्वागत या स्पर्धेदरम्यान. जितू 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 खूपच दूर तितकाच लांब तितकाच उंच दर्जेदार खतरनाक षटकार. अफलातून अफलातून काय कमालीची बॅटिंग केली ती मात्र चितून. 20 धावा त्याने मात्र आतापर्यंत कुठल्या त्या ओव्हर मध्ये. सन्माननीय भीमजी मोरे साहेबांचं देखील आगमन होते. मी त्यांना विनंती करेल आपण व्यासपीठावरती येऊन स्थानापन्न व्हायचे. सन्माननीय भीमजी मोरे साहेबांचं देखील आगमन होतं. ड्रोन कॅमेरा व्ह्यू आमचा समालोचन कक्ष त्यामध्ये बसलेले संपूर्णपणे 10 क्रिक लाईव्हची टीम जी कव्हर करते ही स्पर्धा. त्याचबरोबर हा ग्राउंड ज्या ग्राउंड वरती मुरबाडचा वर्ल्ड कप मात्र साकारताना दिसतो आणि त्याची ही फायनल मॅच. जितून तडाखा दिलाय. व्हॉट अ बॅटिंग व्हॉट अ बॅटिंग क्लास बॅटिंग अफलातून बॅटिंग. पहिल्या मॅच मध्ये आज जी क्वालिफायर राऊंडची मॅच झाली त्या मॅच मध्ये या खेळाडू लवकरच बाद झाला होता. दुपारची त्याला विश्रांती मिळाली. मला असं वाटतंय की दुपारच्या सत्रामध्ये मोबाईल चार्ज करण्याच्या ऐवजी तो त्याची बॅट चार्ज करून आलाय. तशीच बॅटिंग मैदानावरती करतोय. 4 षटकार त्यानं लगावलेत गोविंद उघडाच्या विरोधात. भन्नाट बॅटिंग आक्रमकपणा. संघमालक आणि त्यांचे साथीदार या मंचावरती उपस्थित होते. त्यांची चर्चा चालू होती 7 षटकांमध्ये आम्हाला 100 पार जायचंय आणि त्याच दिशेनं वाटचाल करताना मात्र दिसतोय तो जितू. हा ड्रोन कॅमेरा व्ह्यू. काय सजले ही नगरी पहा. हे क्रीडांगण सजलंय. मुरबाड प्रीमियर लीगचं हे क्रीडांगण तुम्ही पाहताय. ड्रोन कॅमेरा व्ह्यू आपण पाहतोय जिथे या क्रीडांगणावरती फायनल मॅचचा सोहळा मात्र रंगताना दिसतोय. मुरबाडचा वर्ल्ड कप. गोविंद उघडाचा हा चेंडू पंच पाहतायत. व्हाईट बॉल आहे. लाईन तपासली त्यांनी. आणखी एक व्हाईट बॉल एक्स्ट्राच्या स्वरूपात.
धावसंख्या जाऊन पोहोचले ती 27 वरती. 4 षटकार लगावले जितून. एक समीकरण त्यांनी मात्र इथे बांधलं, जिथे वारा तिथेच मारा, आणि वाऱ्याच्या दिशेनं ठोकलेले हे 4 षटकार. हा क्रीडांगण या स्पर्धेचा. पाठलाग केला चेंडूचा, गॅप मधून निघून चालला हा चेंडू, थांबणार नाही, बॉल सीमा पार. जितूच्या बॅट मधून निघालेला हा एक चौकार. स्वतःची धावसंख्या जितूचा आपण विचार केला तर 6 चेंडू फेस केलेत आणि तब्बल 30 धावा त्याने कुठल्यात. 30 धावा, त्यामध्ये जवळजवळ आपण पाहतोय 4 षटकार, एक चौकार आणि एक दुहेरी धाव त्याने मात्र कुठले. धावसंख्या झाली टीमची 31. आणि हे क्रीडांगण पहा, किती सुंदर असं क्रीडांगण आहे. सभोवतालचा परिसर देखील आपण पाहतोय. मुरबाडचा वर्ल्ड कप म्हणून ज्या स्पर्धेला संबोधलं जातं, मुरबाड प्रीमियर लीग, अर्थातच यावर्षी स्वर्गीय हरदास पुंडलिकजी हांडे यांच्या स्मृतीला अभिवादन देणारे हे स्पर्धा मुरबाड प्रीमियर लीग, मुरबाडचा वर्ल्ड कप, आणि त्यासाठी सुसज्ज असं हे क्रीडांगण. ड्रोन कॅमेरा व्ह्यू, प्रेमात पडाला शिक्षणचित्र, मुरबाडकरांची आवडती स्पर्धा, मुरबाडकरांच्या सन्मानाची स्पर्धा, मुरबाडकरांच्या अभिमानाची स्पर्धा, अर्थातच मुरबाड प्रीमियर लीग 2021 हे 5वं पर्व या स्पर्धेचं. जितूच्या इनिंगचा आपण विचार केला, 30 धावा त्याने मात्र आतापर्यंत कुठल्या. 4 षटकार त्यानं लगावलेत पहिल्याच ओव्हरमध्ये, आणि जितू जाऊन पोहोचलाय ऑरेंज कॅप. जी माहिती आतापर्यंत पोहोचवली होती निखिल ठोंबरे यांनी की जितू थोडासा मागे 3ऱ्या-4थ्या क्रमांकावर आहे, ते मात्र इथे त्यानं स्पष्ट करून टाकलंय की ऑरेंज कॅपच्या टॉप वरती जाऊन तो पोहोचलाय. कारण अजूनही रोहित मैदानावरती सेकंड इनिंग येणं बाकी आहे. गोलंदाजीसाठी आता मात्र येतोय प्रशांत माळी. मागच्या मॅच मध्ये खूप चांगली गोलंदाजी याने केली होती, तोच प्रशांत माळी. जितू जो नॉन स्ट्रायकिंग एंडला उभा आहे, त्याच्या साथीने तो मात्र राजू. चिन्मय स्पोर्ट्स देवपै टीम. सरळ खेळला हा फटका, हा देखील जातोय. आता राजू तळपलाय, त्यानं चालवली ही बॅट, परंतु तितकंच चांगलं क्षेत्ररक्षण वाईडिश लॉंगॉनला. राकेश मला असं वाटते लॉंग ऑफला उभा होता, तो तिथून धावत आला, त्याने हा चेंडू अडवलाय सीमारेषा जवळ. 2 धावा, आणि ही मुरबाडची नगरी आपल्या स्क्रीनवर. थँक्यू ड्रोन कॅमेराचे जे आमचे ऑपरेटर आहेत ते कव्हर करतायत हा संपूर्ण मुरबाड. स्क्रीनवरती आपल्या होत्या, थँक्यू सो मच. मुरबाड म्हटल्यानंतर प्रामुख्याने सगळ्यांनाच माहिती आहे, आता मुंबईकरांसाठी सेकंड होम म्हणजे मुरबाड आहे. सर्वांचे फार्म हाऊस जास्त करून कुठे असतील तर ते मुरबाडमध्ये असतील. निसर्गरम्य वातावरण, निसर्गाचा आस्वाद घेण्यासाठी प्रत्येक जण मुरबाड नगरीमध्ये येतो, आणि त्याच मुरबाडची ही स्पर्धा. राजूने ऑन साइडला टर्न केलंय, बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या दिशेने आलेला हा चौकार. टीमची धावसंख्या जाऊन पोहोचले ती 37 या आकड्यावरती. बिनबाद 37. काय बॅटिंग करतायत मैदानावरती राजू आणि जितू. संघ मालकांनी नक्की दुपारच्या जेवणाला काय खायला घातलंय, आता हा प्रश्न पडला असेल. सुपर बॅटिंग मात्र मैदानावरती चालू आहे. तिरुपती बॉयज काटेगर टीम. आजच्या संपूर्ण दिवसाचा आपण विचार केला, त्यांनी इलिमिनेटर राऊंड खेळला, त्याच्यात जिंकले, त्यानंतर त्यांनी क्वालिफाईंग राऊंड खेळला, त्याच्यात जिंकले, आणि आता ते फायनल मध्ये खेळतायत. आक्रमण करणं हाच एक पवित्रा घेतला. डायरेक्ट हिट इथे मात्र झालाय, आणि पंच सांगतायत की आपण जाऊया 3ऱ्या पंचांकडे. रनआउट साठी इथे मात्र रिव्ह्यू घेण्यात आलेला आहे. सो बॅट्समन असेल नॉट आउट, जो क्रीज मध्ये पोहोचला असा 3ऱ्या पंचांचा इशारा मात्र येतोय. कॅमेरामनचं नाव समजेल तर खूप चांगलं होईल. रोहित बोराडे चांगलं काम करत असताना, त्याचबरोबर आणखी कॅमेरामन आमचे आतापर्यंत 3 कॅमेरामन आहेत. इथे बॅट्समन असेल नॉट आउट. रोहित बोराडे, त्याच्या समवेत रोहित मुंडे, गोविंद कामत, हे 3 कॅमेरामन चांगली कामगिरी करतायत. आणि चौथ्या आमच्या समवेत वेबकॅम. आणि आता सध्या मुरबाड नगरी, निसर्गरम्य मुरबाड नगरी, जिच्या प्रेमात सर्वजण पडतात,
सेकंड होम म्हणून सध्या मुरबाड नगरीला चॉईस आहे सगळ्यांची, आणि तीच ही मुरबाड नगरी आपल्या स्क्रीनवरती निसर्गरम्य. स्ट्रायकिंग एंडला आता बॅट्समन असेल जितू. 6 चेंडू 30 धावा त्याने कुठल्यात. तो आता सध्या स्ट्रायकिंग एंडला आहे. गोलंदाजी करतोय तो प्रशांत माळी. विकेट घेणं अनिवार्य असेल, नाहीतर जितू तुटून पडेल खाटेगर टीमच्या विरोधात, अर्थातच तिरुपती बॉयज खाटेगर टीमच्या विरोधात. आणि तशी कामगिरी देखील त्याने केली. संयम दाखवतोय पा जितू. हुशार आहे, त्याला माहिती आहे आक्रमण आपण केलं, आता थोडा संयम दाखवणं देखील तितकंच गरजेचं आहे. प्रत्येक चेंडू सीमा पार जाईल असं नाहीये, चेंडूच्या मेरिटनुसार मात्र तो खेळ करतोय. प्रशांत माळी अपेक्षित 4 चेंडू फेकलेत, 7 धावा त्याने दिल्यात. पहिल्या षटकामध्ये 31 होत्या, प्रशांत माळीनं थांबवलंय. मागच्याही मॅच मध्ये प्रशांत माळीने महत्वाचे विकेट्स घेतल्या होत्या. तोच प्रशांत माळी 3 विकेट घेतल्या होत्या प्रशांतनं. तोच खाटेकर टीमसाठी चांगली कामगिरी करत असताना फायनलची ही मॅच, अंतिम मुकाबला. फक्त दिशा दिली कव्हर पॉइंटला, संयम दाखवतोय. त्याला माहितीये जितूला प्रशांत माळीला विकेट देऊन चालणार नाही, फक्त एकेरी धाव घेतोय. हा खेळ जितका झटपट असला ना, किती आक्रमक असला ना, तरी डोक्यावरती बर्फ ठेवून जो खेळाडू मैदानावरती कामगिरी करतो ना, तोच जिंकतो. किती झटपट क्रिकेट जरी असलं, वेगवान क्रिकेट असलं, तरी सुद्धा इथे शांत डोक्याचेच खेळाडू नेहमी मात्र अग्रेसर ठरत असतात. धावसंख्या 39-39. पुन्हा एकदा क्रीडा नगरी मुरबाड प्रीमियर लीग, अर्थातच मुरबाडचा हा वर्ल्ड कप, त्याची फायनलची मॅच. फुल टॉस बॉल त्याला पाठवलंय लॉंग स्टॉप रिजन मध्ये. इथे येतोय मात्र हा चौकार. आणि पुन्हा एकदा बॅट्समनने इथे मात्र रिव्ह्यू घेतलाय बीमर साठी. वेस्ट हाईट तर रिव्ह्यू इथे सक्सेसफुल होतोय. नो चेंडू आणि त्यावरती मिळतील 4 धावा. एकूण 5 धावा मात्र ऍड केल्या जातील. भरधाव वेगाने मात्र इथे धावतोय. सर्व आयोजकांची मेहनत इथे सार्थ ठरले. राहुलजी हंडे, लक्ष्मणजी गायकर, विनायक राव, अमोल हंडे, राजू वारगडे, सागर मात्रे, अट्टू शेख, अतुल हंडे, पप्पू हंडे, उमेश आवटे. विशेष सहकार्य सन्माननीय विकासजी वारगडे साहेब, नगरसेवक मुरबाड नगर पंचायतीचे, ज्यांनी आम्हाला मैदान उपलब्ध करून दिलं, त्यांचाही मनापासून आभार. फ्रीडचा बॉल, वारे वाह, काय फटका खेचलाय अफलातून. दर्जेदार इथे मात्र बॅटिंग करतोय तो आता राजू. एकीकडून आक्रमण चालू होतं जितूचं, आता त्याच्या साथीने आलाय तो मात्र राजू. राजूने तो घायल कर दिया. 2 षटकांचा खेळ मात्र समाप्त झालाय. टीमची धावसंख्या जाऊन पोहोचले 50 या आकड्यावर. या स्पर्धेसाठी ज्यांचं मैदान लाभलंय, जे मैदान तुम्ही क्रीडा नगरी पाहताय, त्यासाठी सुहासजी केंबारी, मनोजजी पतारे, मनोजजी केंबारी, राजेशजी केंबारी, सर्व टेंबरे ग्रामस्थ व त्याचबरोबर आर्यन स्पोर्ट्स यांचाही आभार. सोनारपाडा टीमचे दोन्ही खेळाडू बॅटिंग करतायत मैदानावरती. जितू आणि त्याच्या साथीनं राजू. समालोचन कक्ष, त्याचबरोबर व्यासपीठ, बॅटिंग पॉवर प्ले, हे तर घडणारच होतं. ड्रोन कॅमेरा व्ह्यू आणि हे 4 कॅमेरे. वेब कॅम आम्ही पाहिलं इथे. मी प्रामुख्याने शोधत होतो की नक्की कॅमेरा समालोचन कक्ष कोणता कव्हर करतोय. त्यानंतर होता तो एक वेब कॅम. सध्या प्रचलित आहे बगी कॅम, जो यांना माहिती असेल सगळ्यांना. बगी कॅम हा ड्रोन कॅमेरा आता सगळ्यांना माहिती झालाय, परंतु एक बगी कॅम सध्या खूप चर्चेत आहे. जे खेळाडू प्रामुख्याने सीमारेषा जवळ कामगिरी करत असतात, चांगली फिल्डिंग करतात, त्यांना कव्हर करण्यासाठी बगी कॅम हा एक चर्चेचा विषय राहिला. तो आपण नक्कीच चर्चा करू. परंतु आता गोलंदाजीसाठी मात्र येतोय कल्पेश देशमुख मात्र गोलंदाजीसाठी आलाय. आणि आता जितू समोर आहे. 8 चेंडू 31 धावा त्याने कुठल्यात आणि टीमची धावसंख्या 50. काटेगर टीमला इथे कमबॅक करावं लागणार आहे. विकेट घ्याव्या लागतील त्या कल्पेशला.
मिड विकेटच्या दिशेने हा फटका गॅप मध्ये चेंडू सीमा पार. जितूच्या बॅट मधून निघालेला हा चौकार. 9 चेंडू 35 धावसंख्येचे इनिंग साकारले ते आतापर्यंत जितूने. स्वर्गीय हरदास पुडली खांडे यांच्या स्मृतीला अभिवादन देण्यासाठी स्पर्धा आपण इथे भरवण्यात आलेली आहे. मुरबाड प्रीमियर लीग आणि त्यांचे मोठे बंधू अशोकजी हांडे साहेब या व्यासपीठावरती उपस्थित आहेत. त्यांचे मनपूर्वक स्वागत. पहिलं अर्धशतक या स्पर्धेतील जितूनच लगावले आणि तो आता 9 चेंडू मध्ये 35 धावसंख्येची इनिंग साकारतोय. षटकार षटकार आणि षटकार. जितून इथे काय करतोय हा जितू, काय करतोय हा जितू. 10 चेंडू 41 धावसंख्येची इनिंग साकारले. कदाचित या लेफ्टी बॅट्समन जितू मध्ये आता कित्येक जणांनी युवराज सिंग पाहिला असेल. तशीच इथे तो बॅटिंग करतोय. तुटून पडलाय तो या सर्वच गोलंदाजांवरती. आणि गोलंदाज करतील तरी काय, जितूसाठी हवा मात्र तशीच चालू आहे. जितूला हवा असलेली हवा त्याच दिशेने हवा आहे आणि त्याच दिशेने तो फटकेबाजी करतोय. गोलंदाजासाठी जोखमेचं काम आहे. टीमची धावसंख्या झाली ती 60. 2.2 चेंडूंचा खेळ समाप्त झालाय. दहा चेंडू 41 धावसंख्येची इनिंग मात्र तो साकारतोय जितू. आक्रमक रूप त्यानं धारण केलंय. वैयक्तिक 41 या धावसंख्येवरती खेळतोय. खाटेघर टीमला इथे जितूची विकेट हवी आहे. आता इथे अंपायर सांगतील की तुमची सावली खेळपट्टीवरती पडून चालणार नाही. हे अंपायरच्या भूमिका आहेत. विकेट शिवाय पर्याय नाही. विकेट हेच एक सोल्युशन असेल. धावसंख्या ती मात्र 60. आता लॉंग ऑफच्या दिशेने. मी म्हटलं की हा वाऱ्याच्या दिशेने मारतोय. आता वाऱ्याच्या विरोधात ठोकलेला हा षटकार होता जितूचा. 11 चेंडू 47 धावा. 12 चेंडूंमध्ये 52 धावा कुठल्या होते, युवराज सिंगनं. आता तोच कारनामा जितू मैदानावरती करणार का. टीमची धावसंख्या झाली 66. या स्पर्धेतील पहिलं अर्धशतक झळकावलं होतं जितूनच पहिल्याच मॅचला आणि तोच जितू 11 चेंडू 47 या धावसंख्येवरती खेळतोय. काय इनिंग साकारतोय हा जितू. दर्जेदार. टाळ्या तर व्हायलाच पाहिजे जितून, कारण हा मुरबाडचा वर्ल्ड कप आहे. मुरबाडचा एक खेळाडू मैदानावरती खेळतोय. भले तो मुरबाडच्याच गोलंदाजांची धुलाई करतोय, परंतु तो एक मुरबाडचा सुपुत्र मैदानावरती प्रेक्षकांचं मनोरंजन करतोय. बेधुंद फटकेबाजी आणि त्या बेधुंद फटकेबाजीमध्ये प्रत्येक जण नाहून निघालाय. 11 चेंडू 47 धावा. बॅकफुटला जाऊन कट केलाय आणि या स्पर्धेतील दुसरं अर्धशतक इथे मात्र झळकावलंय. ते देखील 12 चेंडू 51. एकदा टाळ्या व्हायलाच पाहिजे जितूसाठी. काय बॅटिंग केले या जितून. 12 चेंडूंमध्ये 51 धावा मात्र कुठल्यात. या धावा कुठताना त्याच्या बॅटमधून खूप मोठे षटकार आले. जवळजवळ 4 ते 5 षटकार आपण पाहिले. बाउंड्रीज पाहिल्या. 6 षटकार त्याने ठोकले. 4 चौकार त्याने ठोकले आणि तोच राजू त्याच्या साथीने आणि जितून ते झळकावलंय ते अर्धशतक. 12 चेंडूंमध्ये टीमची धावसंख्या 70. आणि हा आता षटकार या इनिंग मधला 7वा षटकार. टीमची धावसंख्या जाऊन पोहोचले ती मात्र आता 82. 76. माऊली 11 देवपेठ टीम कडून जितू साठी 500 रुपयांचं कॅश प्राइज झालंय. जितू चव्हाण त्याचा अनालिसिस पहा. बॅटिंगचं 13 चेंडू 57 धावा कुठल्या. 3 चौकार आणि 7 षटकार त्याने लगावले. एकच डॉट चेंडू आणि स्ट्राइक रेट पहा 438 चा स्ट्राइक रेट आहे. तिसऱ्या षटकातील आणखी काही चेंडू शिल्लक आहेत. धावा झाल्या टीमच्या 76. बॅटिंग पॉवर प्लेची ही ओव्हर मात्र चालू आहे. सोनारपाडा गावचा हा खेळाडू. मी तर म्हणेल की हे सोनारपाड्याचं खरं खुरं अस्सल सोनं जितू. हा चेंडू वाईड असेल. पंचांचा इशारा मात्र येतोय. आणखी एक धाव मात्र जोडली जाणार. टीमची धावसंख्या 77.
क्लास दाखवला बॅटिंग मधला आज. तिसरं षटक मार्गस्थ आहे. 77 धावा. काय कामगिरी करतोय चिन्मय स्पोर्ट्स देवपे हा संघ. आणखी एक वाईड बॉल, आणखी एक वाईड बॉल, आणखी एक धाव. धावसंख्या 78, 78. 100 पर्यंत तर जरूर पोहोचणार आहेत. आता फक्त प्रतीक्षा असेल प्रेक्षकांना कितव्या षटकामध्ये ते पोहोचतील. तिसरं षटक मार्गस्थ चिन्मय स्पोर्ट्स देवपे. नाबाद 78. हा षटकार येतोय. कॅच इथे मात्र कंप्लीट केले, परंतु वयोमर्यादा आहे 20. विकासजी भांडे यांच्याकडून देखील जितूसाठी 500 रुपयांचं कॅश प्राइज आलंय. आता काही शब्दच उरले नाहीये जितूसाठी. 8 षटकार त्यानं ठोकले. 3 षटकांमध्ये 84 धावा टीमच्या. 3 षटकांमध्ये 84 धावा कुठल्यात. नॉट आउट खेळतोय. 14 चेंडू 63 या धावसंख्येवरती. 3 चौकार, 8 षटकार, 450चा स्ट्राइक रेट. प्रोजेक्टेड स्कोर आपण पाहिला 196. यू स्पोर्ट्स उगळे आली यांच्याकडून जितूसाठी 500 रुपयांचं कॅश प्राइज आले. पारितोषिक येणारच, तशी बॅटिंगच त्यांनी मात्र केले. या 5व्या पर्वाचा आपण विचार केला तर 1 शतक झालं या संपूर्ण पर्वामध्ये. 5 पर्व जी झाली त्यामध्ये 1च शतक झालंय, ते हरेश मिरकुटेच आहे. हे सगळ्यांना माहिती आहे. हरेश मिरकुटे शिरवणे येथे त्यांनी बॅटिंग केली होती, मला अजूनही आठवणीत आहे हरेश मिरकुटेने. आणि त्यानेच मात्र या संपूर्ण 5ही पर्वामध्ये 1 शतक झळकावलंय. जितूकडून आता अपेक्षा असतील टीमला, कारण 14 चेंडूमध्ये 63 धावा त्याने कुठल्यात. गोलंदाजीसाठी आता मात्र येतोय रोहित हरड मात्र येतोय. ऑन साइडला राजूने आता भिरकावला हा षटकार. धावसंख्या जाऊन पोहोचले 90 वरती. 90 धावसंख्या धाव फलकावर. काय बॅटिंग करताय तिथे. हायलाइट चालू आहे. चौकार षटकार, षटकार चौकार, चौकार षटकार, षटकार चौकार. काय बॅटिंग. राजू 6 चेंडू 23 धावसंख्येचं योगदान. 14 चेंडू 63 धावसंख्येचं योगदान. जितू. तिरुपती बॉईज खाटेकर टीम, त्यांच्या चेहऱ्यावरती अद्यापही आनंद आहे, कारण त्यांना माहिती आहे ही हवा अशीच पुढे चालू राहणार आहे. सेकंड इनिंग मध्ये आम्ही पण जरूर लक्ष देणार. आम्ही जरूर असाच हल्ला बोल करू. रेकॉर्ड मोडलेत आज सर्व जितून राजूने. हा खूप टप्प्याचा चेंडू. 1 बाउन्स मात्र इथे देण्यात आलेला आहे. निर्धाव चेंडू. हा निर्धाव चेंडू येणं खूप गरजेचं होतं. असे चेंडू टाकावे लागतील. बऱ्याच उशिरानंतर आलेला हा निर्धाव चेंडू. 4थं षटक मात्र इथे मार्गस्थ आहे. 90 धावा मात्र आतापर्यंत कुठल्यात. आणि ते हुक केलंय चेंडूला, पाठवलंय ते मात्र फाईन लेगच्या दिशेने. हा येईल तो मात्र चौकार. टीमची धावसंख्या जाऊन पोहोचले ती 94 वरती. 94. 94 धावसंख्या झाले. पंचांकडे आक्षेप घेतला होता, परंतु पंच लगेच समजवत आहेत की अशा पद्धतीने ही गोष्ट घडली आणि तो मात्र इथे मान्य केलंय. 94 धावसंख्या झाले. प्रेक्षकांची मन जिंकली दोन्ही खेळाडूने. सोनारपाडा गावचे दोन्ही खेळाडू आहेत आणि दोनही अस्सल सोनं आहे फलंदाजी मधलं. जितू आणि त्याच्या साथीनं राजू. मन जिंकलीत आज प्रेक्षकांनी त्यांनी फायनलच्या या मॅच मध्ये. आणखी एक षटकार. आता राजू. पहिले होता जितू, आता आलाय राजू. त्यानं लगावला हा षटकार आणि टीमची धावसंख्या जाऊन पोहोचले ती 100 वर. 3.4 षटकांमध्ये म्हणजे 22 चेंडूंमध्ये 100 धावसंख्या कुठले या दोन्ही बॅट्समननी. नाबाद पार्टनरशिप.
यू स्पोर्ट्स उगळेवाडी टीम कडून राजू आणि जितू साठी तब्बल 500 रुपयांचं पारितोषिक आलेलं आहे. हा कारनामा इथे प्रस्थापित केलाय. सलग 3 षटकार जर का लगावले, सन्माननीय अमोल हांडे यांच्याकडून 1000 रुपयांचं कॅश प्राइज असेल. 100 धावा, 22 चेंडूत 100 धावा. राजू राठोड, हा तर विक्रम राठोड झालाय मैदानावरती. 33 धावा कुठल्यात 9 चेंडू मध्ये, 366च्या स्ट्राईक रेटने खेळतोय. 3 षटकार त्यानं लगावलेत. 100 धावा 22 चेंडू मध्ये. 4थं षटक इथे मात्र चालू आहे. इथे कॅच घेतली जाईल का? विकेट महत्वाची आहे आणि ते कॅच मात्र घेतली जाते आणि बॅट्समन आउट होईल. तो राजू. 100 या धावसंख्येवरती पहिला झटका मिळालाय तो चिन्मय स्पोर्ट्स देवपे टीमला. परंतु टाळ्या थांबायला नको. काय बॅटिंग केले ती मात्र या राजूनं. फलंदाजीतलं अस्सल सोनं, दर्जेदार बॅटिंग. 10 चेंडू 33 धावसंख्येचं योगदान मात्र दिलं ते राजूनं. 100 या धावसंख्येवरती पहिला हादरा मात्र मिळतोय. टाळ्या वाजवत आहेत सर्व समर्थक, खेळाडू, संघ मालक, संघ नायक, पाठीराखे, प्रेक्षक वर्ग. आशुतोष गायकवाड आता मैदानावरती गेलाय, ज्याने क्वालिफाय जो राऊंड होता या टीमला फायनल मध्ये पोहोचवण्याचं काम कोणी केलं असेल ना तर आशुतोष गायकवाडनं. गतवर्षीचा एमर्जिंग प्लेयर तो मैदानावरती गेलाय. पंच इथे व्हाईट बॉल घोषित करतायत. रोहित हरड मात्र गोलंदाजी करतोय. 1 धाव, टीमची धावसंख्या ती 101. एक समालोचक म्हणून एवढ्या षटकारांना विशेषण तरी कुठून आणायची, शब्द तरी कुठून आणायचे? इतके षटकार चौकार इथे मात्र लगावलेत. आता फक्त एकच बोलायचं, आणखी षटकार, आणखी एक चौकार. तशीच इथे बॅटिंग मैदानावर. आणखी एक, परंतु क्षेत्ररक्षक येतोय असं वाटलं की षटकार येणार की काय, परंतु फाईन लेगला आले आहे फटका आणि तिथे मात्र होतोय बॅट्समन आउट. या स्पर्धेसाठी आम्हाला विशेष सहकार्य ज्यांचं लाभलंय ते विकासजी वारघडे साहेबांना विनंती करेल की आपल्या शुभ हस्ते विद्यमान नगरपंचायतचे सदस्य नाना साबळे साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत. आपल्या शुभ हस्ते आपण त्यांचा सन्मान करायचा आहे. धन्यवाद. नगरपंचायतीचे विद्यमान नगरसेवक नाना साबळे साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत. विकासजी वारघडे यांच्या शुभ हस्ते हा सन्मान इथे होतोय. दोन्ही मान्यवरांचं सहर्ष स्वागत आणि ते आनंद घेत आहेत या मुरबाड प्रीमियर लीग 2021चा 5वं पर्व आहे. स्वर्गीय हरदास पुंडलिक हांडे स्मृती या नावाने ही स्पर्धा यावर्षी मात्र ओळखण्यात येते. प्रशांत माळी मात्र गोलंदाजीसाठी आलाय. जितू खेळतोय 14 चेंडू 63 या आकड्यावर. पाहुण्यांचं स्वागत. सर्व 16 संघ मालक जे असतील, सर्व संघ मालक जे असतील, 16 संघ मालक असतील, त्या सर्व संघ मालकांना विनंती असेल की आपण सुद्धा या व्यासपीठावरती येऊन स्थानापन्न व्हायचे, कारण आता अंतिम टप्प्यात आपण आहोत. मुरबाड प्रीमियर लीग 5व्या पर्वाचा विजेता संघ कोण असणार, चॅम्पियन कोण असणार, मुरबाडचा वर्ल्ड कप कोणी जिंकलाय, ही जी उद्या चर्चा होईल ना, मुरबाडच्या प्रत्येक नाक्यावरती, मुरबाडच्या प्रत्येक गावामध्ये
मुरबाडच्या प्रत्येक गल्लीमध्ये, अगदी मी म्हणतोय ना, बाजारात चर्चा होईल, रस्त्यावरती चर्चा होईल, बस स्टॉपवरती चर्चा होईल, नाक्यावरती चर्चा होईल की कोणता संघ विजेता, मुरबाड प्रीमियर लीग स्पर्धा कोणी जिंकली, मुरबाडच्या वर्ल्ड कपचा चॅम्पियन कोण ठरला, तर कोणता संघ असणार आहे, चिन्मय स्पोर्ट्स देवपे की मात्र तिरुपती बॉयज खाटेगर. या दोन संघादरम्यान चालू असलेले हे लढत, परंतु आतापर्यंत चिन्मय स्पोर्ट्स देवपे टीमनं धावा कुठल्या ते 101. स्ट्रायकिंग एंडला बॅट्समन आहे जितू, जो 63 आकड्यावरती खेळतोय. फाईन लेगच्या दिशेने आलेला हा फटका जितू थांबवतोय. बॅट्समनला त्याच्या साथीने असलेला अमित देखील थांबतोय. त्याला माहिती आहे जितूच्या बॅटमधून मोठे फटके इथे येत आहेत. खूप सारी पारितोषिकं. जितूने जर का शतक झळकवलं तर यू स्पोर्ट्स उगळे आळी यांच्याकडून 5,000 रुपयांचे कॅश प्राइज. खोलात टाकलेला हा चेंडू प्रशांत माळी मात्र गोलंदाजी करतोय. चला, यू स्पोर्ट्स उगळे आळी पाठीराखेत प्रेम करतायत जितू वरती. शतक झळकवलं तर 5,000 रुपयांचं कॅश प्राइज असेल. चौथ्या षटकामध्ये प्रशांत आलाय, त्याच्या विरोधात देखील 19 धावा कुठल्यात. फुल टॉस बॉल समोर खेळलाय, लॉंगॉनचा क्षेत्ररक्षक, परंतु त्याच्या बाजूनं वन बाउंस सीमा पार. जितूच्या बॅटमधून निघालेला हा चौकार. जितूची धावसंख्या 67, टीमची धावसंख्या 105. देवगावचे सरपंच विकासजी भांडे साहेब यांचं इथे आगमन झालंय. मी त्यांना विनंती करेल की आपण व्यासपीठावरती येऊन स्थानापन्न व्हायचे. देवगावचे विद्यमान सरपंच विकासजी भांडे यांना मी विनंती करेल आपण व्यासपीठावरती येऊन स्थानापन्न व्हायचे. 17 चेंडू 67 धावा. यू स्पोर्ट्स उगळे आळी यांच्याकडून कॅश प्राइज असणारे. अगोदरच 500 रुपयांचं कॅश प्राइज त्यांनी दिलंय. शतक आलं तर 5,000 रुपयांचं कॅश प्राइज असेल. त्या दिशेने वाटचाल करतोय तो जितू. प्रशांत माळी थांबवणार का? फुलटॉस बॉल होता. काऊ कॉर्नरच्या दिशेने हा फटका आलाय. लॉंगॉनच्या दिशेने हा फटका आला. एक धाव मात्र जोडली जाणार. टीमची धावसंख्या 106. अमित भुसारी आणखी एक विस्फोटक फलंदाज आता मैदानावरती आहे आणि ते दांडी गोल केले. प्रशांत माळी वेगाने टाकलेला हा चेंडू. कॅप्टन आत्मविश्वास देतोय गोलंदाजाला. मॅच अजूनही संपलेली नाहीये. या मॅच मध्ये आपण जरूर कमबॅक करू शकतो. त्रिफळाचित केलंय ते प्रशांत माळीने. दांडी गोल केली ते अमित भुसारीची. धबधब्यासारख्या धावा येत होत्या. आता क्रीडांगणाच्या जशी बाजूला नदी झाली ना तशी आता धावा यायला सुरुवात झाली. हे क्रिकेटचं विरोधाभास आपण पाहतोय. जितू मैदानावरती बॅटिंग करतोय उगळे आळी टीम कडून. यू स्पोर्ट्स उगळे आळी टीम कडून त्याच्या समर्थनार्थ बरीचशी पारितोषिक येतात. परंतु जेव्हा सोनारपाडा आणि उगळे आळी टीमची बॅटिंग मॅच असते त्यावेळी मात्र जितूच्या विरोधात ते आक्रमक असतात. परंतु जेव्हा जितू विरोधात त्यांच्या खेळत नाही, दुसऱ्या टीमच्या अगेन्स्ट खेळतो, तेव्हा मात्र ते जितूची पाठराखण करतात, त्याचं समर्थन करतात. हे जितूवरचं असलेलं प्रेम आहे. म्हणून मी नेहमी म्हणतो मैदानाच्या आतमध्ये शत्रू परंतु मैदानाच्या बाहेर मित्र. आणि ते मित्रत्वाचं नातं इथे जपलं जातं जितू सोबत. पंच दंडित करतील. गोलंदाजाला आणखी एक व्हाईट बॉल. एक्स्ट्राच रोखाव्या लागतील. अगोदरच तुम्ही धावांची लयलूट केले. धावा झाल्यात 107. 5वं षटक प्रगती पथावर आहे. 7 ओव्हरची मात्र ही मॅच आहे. मुरबाडचा वर्ल्ड कप, मुरबाड प्रीमियर लीग, स्वर्गीय हरदास पुंडलिक हांडे यांच्या स्मृतीला अभिवादन देणारी ही स्पर्धा. मुरबाडकरांची आन बान शान असलेली ही स्पर्धा. हा मुरबाडकरांचा सन्मान. पंचांकडे अपील, परंतु पंच सांगतायत की हा इम्पॅक्ट पा, लाईन पा. गोलंदाजाने आत्मविश्वास दाखवला. आणखी एक निर्धाव चेंडूची रिव्ह्यू इथे घेतलाय गोलंदाजाने. रिव्ह्यू इथे मात्र घेण्यात आलेला आहे. LBW.
नॉट आउट, बॅट्समन असेल नॉट आउट. रिव्ह्यू अनसक्सेसफुल गोलंदाजाचा. गोलंदाज देखील हसतोय, चेहऱ्यावरती हास्य मुद्रा आहे त्याच्या. लेग स्टंपच्या बाहेर चाललेला हा चेंडू होता. 5 षटकांचा खेळ समाप्त झाला. 107 धावा मात्र येथे आतापर्यंत कुठल्यात. तिरुपती बॉयज काटेकर टीमचे संघ मालक थोडे नाराज असतील, हताश असतील. आजचा खेळ त्यांचा जो खेळाडूंनी केलाय तो खूपच चांगला केलाय, परंतु या मॅच मध्ये जितू आणि राजूनं कंबरड मोडलं गोलंदाजांचं. जितू कडून आता अपेक्षा आहे प्रत्येक खेळाडूला तो शतक झळकावणार का याकडे सगळ्यांचं लक्ष आहे. 18 चेंडू 68 धावा त्याने कुठल्यात आणि तो जितू आता स्ट्रायकिंग एंडला असेल. 2 षटक अद्यापही बाकी आहेत. 12 चेंडू त्याच्याकडे अजूनही बाकी आहेत आणि आता गोलंदाजीसाठी येतोय तो सागर. रिव्हर्स स्वीप खेळलाय, वाऱ्यासहित खेळलेला हा फटका येतोय सीमा पार. 4 धावा टीमच्या खात्यामध्ये जोडल्या जातील. टीमची धावसंख्या जाऊन पोहोचली 111 वर आणि जितू जाऊन पोहोचलाय तो 72 वर. 14 चेंडू 19 चेंडू 72 धावसंख्येची इनिंग मात्र इथे साकारले ती जितून. टीमची धावसंख्या 111, 3-1-1 आणि विकेट देखील 3. ऑन साइडला व्हाट अ शॉट, व्हाट अ शॉट, क्लास, अल्टिमेट, मॅक्झिमम, आउट ऑफ द पार्क षटकार. चला चेंडूची पूर्तता करा त्वरित. काय फटका खेचलाय तो जितून. भन्नाट फॉर्म मध्ये हा चेंडू नाही, त्याला फुटबॉल दिसतोय आणि तो जाऊन पोहोचलाय 78 या धावसंख्येवर. ही जितूची इनिंग सर्वांना आयुष्यभर लक्षात राहील. जेव्हा जेव्हा मुरबाड प्रीमियर लीगचं नाव घेण्यात येईल त्या त्यावेळी जितू मात्र लक्षात राहील. निर्धाव चेंडू 117 धावसंख्या झाली. जितू खेळतोय 21 चेंडू 78 या धावसंख्येवरती. निर्धाव चेंडू टाकावे लागतील काटेकर टीमला आणि ते गरजेचं आहे. विकेट घ्यावी लागेल. कट केलाय गॅप मध्ये हा फटका आहे. चेंडू जातोय चौकार. हा चौकार मात्र येतोय. जितू पोहोचलाय 82 वरती आणि टीमची धावसंख्या जाऊन पोहोचले ती 121 वर. 22 चेंडू 82 धावा कुठल्या त्या जितून चिन्मय स्पोर्ट जाऊन पोहोचले 121 वरती. संघ मालक खूप खुश, चेहऱ्यावरचा आनंद गगनात मावेनासा झालाय. काय बॅटिंग केले या स्पर्धेतील. या पर्वातील 128 हा हायेस्ट स्कोर आहे. इंडिव्हिज्युअल हायेस्ट स्कोर होता 77, तो देखील जितूचाच होता. तो त्याने ते मनोज पथारेचा होता, तो मात्र इथे मोडीत काढलाय तो या जितून. 82 धावा त्याने कुठल्यात. तिरुपती बॉयज काटेकर टीम एकशे 121 मात्र इथे धावा झाल्यात. 6वं षटक इथे प्रगतीपथावर आहे. हलक्या तर मात्र दिशा दिले कव्हरच्या दिशेने. सेन्सिबल क्रिकेट मात्र इथे दाखवताना जितू. एक धाव जोडली जाणार. टीमची धावसंख्या 122, 122. स्ट्रायकिंग एंडला आता असेल सागर. आता सागरला मात्र इथे मुभा देण्यात आलेली आहे की मोठा फटका खेचणं हे खूप गरजेचं आहे. गरजेचं म्हणजे जेवढ्या धावा येतील तेवढ्या मला असं वाटते चिन्मय स्पोर्ट्स देवपे टीमसाठी चांगल्या आहेत. कारण वाऱ्याचा वेग हा असाच राहणार आहे संध्याकाळपर्यंत. आणि इथे गोळीच्या वेगाने चेंडू गेलाय सीमा पार. हा देखील चेंडू 4 धावा देऊन जाईल. स्कोर कार्ड जाऊन पोहोचले ते 126 वर. 126. 6 षटकांचा खेळ समाप्त झालाय आणि आता शेवटचं षटक मात्र बाकी असेल. जितू खेळतो 23 चेंडू 83 धावसंख्येची इनिंग त्यानं साकारले. सागर त्याच्या साथीने त्याने लगावलाय तो चौकार. 6 चेंडू शिल्लक आहेत. आता नजरा असतील जितू शतक झळकावणार का. परंतु मी विनंती करेल तिरुपती बॉयज खाटेकर टीम जास्त वेळ करू नका. तुम्हालाच बॅटिंग द्वितीय सत्रामध्ये करायची आहे. निकेश ठोंबरे आमच्या समवेत आहेत ज्यांनी या स्पर्धेचे मुख्य समालोचक म्हणून त्यांनी भूमिका साकारले. मी आज शेवटचा दिवस या मुरबाड नगरीमध्ये पहिल्यांदा आलो. काय म्हणशील निखिल या जितूच्या इनिंग बद्दल, जितू आणि राजूच्या इनिंग बद्दल? नक्कीच मैदानामध्ये एक अविस्मरणीय इनिंग खेळत असताना आपल्याला दोन्ही खेळाडू पाहायला मिळत आहेत.
ज्यावेळेस पहिली मॅच झाली त्यामध्ये देखील जितूने 73 धावा गेल्या, तिथे संधी होती शतक करण्याची, तिथे जितू बाद झाला, परंतु आज देखील संधी आहे जितूला शतक करण्याची. ते शतक कंप्लीट होईल का, जितूचं आज मैदानामध्ये तो कंप्लीट करेल का, ते देखील आपल्याला पाहायचं आहे. खरोखरच आक्रमक झालाय तो जितू मैदानावर. 23 चेंडू 83 धावा, एक स्वप्नवत इनिंग मात्र साकारतो, अजरामर इनिंग. जेव्हा जेव्हा मुरबाड प्रीमियर लीगचं नाव घेण्यात येईल ना, जसं आपण शतकवीर हरेश मिरकुटेला आपण ओळखतोय, त्याची इनिंग आपल्या लक्षात येते, तशीच ही इनिंग मात्र आयुष्यभर सर्व प्रेक्षकांना लक्षात राहील. गोलंदाजीसाठी येतोय प्रकाश धुमाळ आणि हा फटका खेचलाय फाईन लेगच्या दिशेनं. चेंडू गेलाय सीमा पार. जितूच्या बॅट मधून निघालेला आणखी एक धमाका. दे धुलाई मात्र इथे चालू आहे जितूची. 24 चेंडू मध्ये 89 धावसंख्येची इनिंग मात्र त्याने साकारले. नक्कीच सर, मैदानाच्या आतमध्ये आपण जितूला पाहतोय. अनेक वेळा फायनल खेळला एमपीएल ची, परंतु फायनल एमपीएल ची जिंकू शकले नव्हते, परंतु संघ मालकाने तो विश्वास दाखवलाय आणि आज मैदानामध्ये फायनलच्या सामन्यामध्ये आक्रमण करतो. मला असं वाटते की जिंकू न शकण्याचा राग संपूर्णपणे या इनिंग मध्ये त्याने काढलाय. अपयश हे माणसाच्या नेहमी जिवारी लागतं. मला प्रत्येक एक चांगला डायलॉग येतो सलमान खानच्या चित्रपटामध्ये की जिंकण्या जो हारणारा असतो ना त्यालाच माहिती असते जिंकण्याची व्हॅल्यू काय. जो हारतो ना तेव्हाच आपल्याला समजतं की जिंकणं किती महत्वाचं आहे. 4 वर्ष तो पराभूत होत होता, या वर्षी 5वं वर्ष, ही पंचवार्षिक योजना त्याला मोडीत काढायची होती, असा त्याने इरादा केलाय. अजूनही मॅच बाकी आहे, सेकंड इनिंग अजूनही बाकी आहे, कारण खाटेकर टीमचा आपण विचार केला तर आजच्या दिवसामध्ये त्यांनी तब्बल 105 धावा कुठल्यात हेही विसरून चालणार नाही. पायात टाकलेला हा चेंडू त्याला पाठवलाय सीमारेषा पार. बॅक टू बॅक जितूचा हा षटकार. जितू जाऊन पोहोचलाय. 25 चेंडू 95 धावसंख्येची इनिंग साकारतोय तो जितू. टीमची धावसंख्या 138. नक्कीच 138 धावा झाल्यात. 95 वर जितू आहे सर. मैदानामध्ये प्रेक्षक वर्ग एकदा जितूची बॅटिंग आवडली असेल तर जोरदार टाळ्या. ज्या प्रकारची बॅटिंग मैदानामध्ये करतोय जितू चव्हाण, बाहुबली ऑफ मुरबाड टेनिस क्रिकेट. 25 चेंडू 95 धावसंख्येची इनिंग साकारतोय हा जितू. हा चेहरा तुम्ही लक्षात ठेवा क्रिकेट वीरांनो, हा चेहरा तुम्ही क्रिकेटच्या खेळाडूंना लक्षात ठेवा. हा जेव्हा मैदानावरती बॅटिंग करण्यासाठी येईल ना तेव्हा गोलंदाजाने हा चेहरा लक्षात ठेवणं गरजेचं आहे. कारण 25 चेंडूंमध्ये 95 धावा त्याने कुठल्यात. 6 चौकार आणि 11 षटकार त्याने ठोकलेत. जितू सेंचुरी कंप्लीट करणार का, सलग 3रा षटकार ठोकणार का, याकडे सगळ्यांचं लक्ष. आणि ते बॅटची कडा आणि बॅट्समन होईल आउट. शतकापासून हुकला तो मात्र जितू. या इनिंग साठी जितू सीमारेषा जवळ येईपर्यंत टाळ्या या व्हायलाच हव्यात. 26 चेंडू 95 धावसंख्येची इनिंग मात्र साकारली ती जितून. टाळ्या या व्हायलाच हव्यात. या खेळाडून काय इनिंग मात्र साकारले. सोनारपाडा संघाचा हा खेळाडू. सोनारपाडा संघाचं क्रिकेट बॅटिंग क्रिकेटचं मला असं वाटते हे खरं खुरं अस्सल सोनं ते या मैदानावरती आज आपण पाहिलं जितूच्या स्वरूपात. 26 चेंडूंमध्ये इनिंग मात्र त्याने साकारले आणि शतकापासून 5 धावेने तो मात्र मुकला. व्हॉट अ बॅटिंग क्लास. एकशे 38 धावा झाल्या. 3 चेंडू शिल्लक आहेत. संपूर्ण 5 पर्वामधील हायएस्ट स्कोर चिन्मय स्पोर्ट्स देवपे. 3 चेंडू अद्यापही शिल्लक. मिड विकेटच्या दिशेनं आणि हा षटकार रोहित साबळेच्या बॅटमधून निघालेला हा षटकार. आज मला असं वाटतं व्हॅलेंटाईन डे आहे ना, व्हॅलेंटाईन डे आज युगुलांचा दिवस आहे. मला असं वाटतं चेंडू आणि सीमारेषा यांच्यातही मला असं वाटतं प्रेम जुडलंय. जेव्हा चिन्मय स्पोर्ट्स देवपे टीम बॅटिंग करते तेव्हा चेंडू सीमा पारच येतोय. षटकार. टीमची धावसंख्या 144. 150 झाल्या. 150. चिन्मय स्पोर्ट्स देवपे टीम जाऊन पोहोचले 150 या धावसंख्येवर. 150 धावा कुठल्यात. काय बॅटिंग चालू आहे इथे मित्रांनो. कुठेही जाऊ नका. सेकंड इनिंग मध्ये तिरुपती बॉईज खाटेकर टीम कडून देखील तुम्हाला तशीच बॅटिंग पाहायला मिळेल. तेही तुटून पडतील कारण वाऱ्याचा ओघ फार महत्वाचा ठरणार आहे. 150 धावा झाल्यात.
मिड विकेटच्या दिशेने हा चेंडू आलाय. एक धाव मिळाले, दुसऱ्या धावेचा इथे प्रयत्न होतोय आणि दुसरी धाव देखील कंप्लीट. 7 षटकांचा खेळ समाप्त झालाय. मुरबाडचा वर्ल्ड कप, मुरबाड प्रीमियर लीग, स्वर्गीय हरदास पुंडलिक हांडे यांच्या स्मृतीला अभिवादन देणाऱ्या या स्पर्धेमध्ये फायनलच्या मॅच मध्ये चिन्मय स्पोर्ट्स देवपेठ टीम जाऊन पोहोचले 152 या आकड्यावर. सन्माननीय संतोष दादा जाधव यांचं देखील आगमन झालेले, त्यांचंही मनपूर्वक स्वागत असेल व्यासपीठावर. माजी शहर प्रमुख मुरबाड यांचंही मनपूर्वक स्वागत असेल. जीतू आणि जीतूच. 26 चेंडू 95 धावा. राजू न घायल केलं आज. 10 चेंडू 33. आशुतोष बाद झाला, अमित बाद झाला, सागरनं चौकार लगावला, रोहितच्या 14. 7 षटकांमध्ये 152. विक्रम मात्र केला 5व्या पर्वामध्ये तो चिन्मय स्पोर्ट्स देवपेठ टीमनं. या धावा मला असं वाटते प्रेक्षकांना अजिबात सांगायला नको, कारण या गोलंदाजांच्या विरोधात मात्र आक्रमकपणा दाखवला दोन्ही बॅट्समनने. आता आपण जाऊया तिरुपती बॉयज खाटेकर टीमकडे. खरोखरच प्रेक्षक वर्ग आनंद घेत होता जितूच्या बॅटिंगचा. हजारोहून जास्त प्रेक्षक वर्ग बॅटिंगचा आनंद घेत होता आणि ते देखील आनंदित झाले असतील, त्यांचं मनोरंजन केलंय. चला मित्रांनो, पहिल्या सत्राचा खेळ समाप्त झालाय. आता मी विनंती करेल चिन्मय स्पोर्ट्स देवपेठ टीमला की आपण स्पोर्ट्समन स्पिरिट दाखवा, त्वरित क्षेत्ररक्षण सजवा, कारण समोरची टीम आता बॅटिंग करणारे. संदीप प्रकाश मात्र चालू झालाय. जरी मकर संक्रांतीनंतर सगळेजण म्हणतात वयस्कर मंडळी सूर्य तिळातिळाने वाढतो, परंतु अजूनही इतका वाढलेला नाहीये की जास्त उशीर आपल्या समवेत सूर्य असेल. विनंती आहे की लवकरात लवकर अंमलबजावणी आपण करा आणि सलामीची जोडी मैदानावरती पाठवा. माझा प्रवास या स्पर्धेचा इथपर्यंतच होता. मी मात्र रजा घेतो. धन्यवाद मुरबाडकर, पहिल्यांदा मला तुम्ही संधी दिली या स्पर्धेमध्ये समालोचन करण्याची. मुरबाड बहुतांशी कित्येक गोष्टींसाठी सुप्रसिद्ध आहे, परंतु मुरबाड माझ्यासाठी एकाच गोष्टीसाठी प्रसिद्ध आहे, कारण आयुष्याची धडपड असते जेवणाची. 1.5 इंचाच्या पोटेसाठी माणूस प्रत्येक जण धडपडत असतो, परंतु मुरबाडकरांची जी जेवणाची पद्धत आहे ती संपूर्ण सगळ्या जगाला माहिती आहे. मुरबाड हाच या जेवणाच्या पद्धतीसाठी म्हणून ओळखला जातो. ही माझ्यासाठी खास बात आहे. तर या मुरबाड नगरीमध्ये मला आमंत्रित केलं समालोचन करण्यासाठी. मी निकेतचा आभारी असेल आणि या स्पर्धेच्या आयोजकांचा आभारी असेल. मी रात्र रजा घेतो. आनंद घेत राहा. सलामीची जोडी मैदानावरती जाईल आणि त्यानंतर मायक्रोफोनवरती येतील ते मात्र निखिल ठोंबरे. तत्पूर्वी धन्यवाद. थँक्यू समीर सोमने सर. आपण पाहतायत मैदानामध्ये स्वर्गीय हरदास पुंडलिक हांडे स्मृती आयोजित या चषकाचा थरार. या स्पर्धेसाठी आपण आजच्या दिवसामध्ये समीर सोमने सर यांचा आवाज ऐकला. पहिल्या 2 दिवसामध्ये मनोज कारवे सर, तदनंतर 1 दिवसासाठी मनोज वेल्लेकर सर आणि 1 दिवसासाठी रमेश शिंदे सर यांचा आवाज ऐकला. समीर सोमने सर या स्पर्धेतून रजा घेतात. थँक्यू सर, या स्पर्धेसाठी तुम्ही उपस्थित राहिले, माझ्या शब्दाला मान दिला आणि या मुरबाड नगरीमध्ये तुम्ही उपस्थित राहिले त्याबद्दल तुमचं मनापासून आभार. मैदानामध्ये पाहतोय आपण धावसंख्येचा पाठलाग करायचा. 153 धावा आहेत. फायनलचा मॅच आहे. दबाव दोन्ही संघांवर आहे आणि आतापर्यंत इतिहास पाहिला तर जितू ज्या वेळेस MPL स्पर्धा खेळलाय अनेक वेळा रनरअप राहिलाय, परंतु फायनल जिंकू शकला नाही. आज काय होतंय ते देखील पाहायचंय. गुड इव्हिनिंग. आलेल्या तमाम क्रीडा रसिकांचं जुन्नर तालुका समालोचन कक्षातून मी निखिल ठोंबरे हार्दिक स्वागत करतो. गोलंदाज तैयार. पहिलाच बॉल आणि इथे पंचांचा अंतरचा इशारा येतोय. व्हाईट बॉलने सुरुवात. गोविंद उगडा मॅन फ्रॉम कामतपाडा आणि गोलंदाजी मार्कवर आता आपण गोलंदाजाला पाहतोय निलेश कराळे मॅन फ्रॉम बोरगाव. एक दर्जेदार आयोजन, एक दर्जेदार नियोजन काय असतं ते दाखवलं. विकासजी बारगडे नगरसेवक मुरबाड नगर पंचायत यांचं विशेष सहकार्य, मैदान सहकार्य जे खूप महत्वाचं आहे. सुरेख प्रकारचा चेंडू गोविंदच्या बॅट मधून मात्र फटका चांगला पाहायला मिळतोय. 1 बाउन्स. चेंडू सीमारेषेच्या बाहेर. चौकार. 4 धावा येतील. या स्पर्धेसाठी मैदान सहकार्य ज्यांचं आहे मी त्यांचं विशेषतः आभार मानेल. एक चांगल्या दर्जाचं सुसज्ज मैदान आम्हाला उपलब्ध करून दिलं. माननीय सुभाषजी केंबारी, मनोजजी पथारे, मनोज केंबारी, राजेशजी केंबारी, सर्व टेंबरे ग्रामस्थ व आर्यन स्पोर्ट त्यांचं या स्पर्धेच्या वतीनं हार्दिक असं स्वागत. बंटी शिंगोळे यांच्या वतीनं ऑप्शनसाठी 300 प्लेयरची DTP बनवून दिली, त्यांचं देखील या स्पर्धेच्या वतीनं हार्दिक स्वागत. मॅन ऑफ द मॅच आपण ट्रॉफी पाहतोय, त्यामध्ये हरदास पुंडलिक हांडे आणि लक्ष्मण जेतुफळे यांच्या स्मरणार्थ ही ट्रॉफीचे मात्र आपण पाहतोय. गोलंदाज तैयार.
गोविंदच्या पॅट मधून सुरेख प्रकारचा फटका. क्षेत्ररक्षक रोहित साबळे मॅन फ्रॉम भुवन. इथे क्षेत्ररक्षण लाजबाब. एक धाव कंप्लीट होईल. एका धावेच्या मदतीने संघाची धाव संख्या वाढेल, जाऊन पोहोचेल ती 6 या धाव संख्येवर. सातत्यानं जितू आयकॉन होता या संघाचा. मैदानामध्ये आपण विचार करतोय चिन्मयचा, परंतु जितूने कॅप्टनची जिम्मेदारी सोपवली राजूवर आणि जेव्हापासून राजूला कॅप्टन केलंय तेव्हापासून राजू देखील चांगली कामगिरी करतोय. आता पाटला करायचंय तब्बल 153. निलेश तय्या. सुरेख प्रकारचा चेंडू कल्पेच्या पॅट मधून फटका. तेज जो मात्र पाहायला मिळतोय. क्षेत्ररक्षण लाजबाब. आणि इथे पाहता पाहता 2 धावा आहेत. व्हेरी गुड फिल्डिंग. अप्रतिम क्षेत्ररक्षक. नक्कीच नक्कीच या दोन्ही टीम आपण मैदानामध्ये पाहतोय नव्याने प्रवेश घेत आहेत या MPL मध्ये आणि MPL वर अधिराज्य गाजवत आहेत. धावफलकावर धाव संख्या 8 ऑन द बोर्ड. 8 धावा धावफलकावर. स्ट्रायकर इनवर आपण कल्पेशला पाहू शकता. 153 धावांचा आव्हान जरूर अवघड आहे, परंतु ते अशक्य नाहीये. गोलंदाज तयार. सुरेख प्रकारचा चेंडू बिगिट करण्याचा प्रयत्न. टॉपेज तर इथे लागलाय. इष्टरक्षक चेंडूवर येतील, चेंडू कव्हर करतील. तोपर्यंत घेतलेली एक सिंगल. संघाची धाव संख्या 9. ओके नक्कीच नक्कीच आपण यू स्पोर्ट उगलेआळी संघ पाहतो. गौरव झुंजाराव, अमर गायकवाड आणि योगेश चौधरी यांच्या वतीने प्राइज होतं जितूच्या षटकासाठी 5,000, परंतु ते षटक होऊ शकलं नाही आणि जितूसाठी 500 आणि राजूसाठी 500 रुपयाचं कॅश प्राइज. गोलंदाज तयार. निलेश आपण पाहू शकता. स्ट्रायकर एंडवर गोविंद. इथे मात्र पंचांचा इशारा येतोय. डेड बॉल. ज्या चेंडूवर कोणत्याही प्रकारचं कार्य घडत नाही त्याला मात्र मृत्यू चेंडू, डेड चेंडू घोषित केला जातो. धावफलकावर धाव संख्या आपण पाहतोय 9 धावा. 144 बनवायच्यात. 38 चेंडूच्या मात्र शिल्लक आहेत. गोलंदाज तयार. इथे टाकलेला बॉल डॉट बॉल. इम्प्रेस करत असताना निलेश कराळे. ड्रोनच्या साह्याने आपण व्ह्यूज पाहू शकता. ही संपूर्ण स्पर्धा ज्यांच्या माध्यमातून कव्हर केली जाते आमची 10 क्रिक लाईव्ह, एक चांगल्या दर्जाचं लाईव्ह स्ट्रीमिंग ज्यांच्या माध्यमातून आपण पाहतोय. मैदान आणि मैदानाच्या भोवती असलेली सर्व गर्दी आपण जे मात्र नक्कीच पाहतोय. अनेक प्रेक्षक वर्ग या स्पर्धेसाठी उपस्थित होत आहेत. सर्व प्रेक्षक वर्गाचं या स्पर्धेच्या वतीने हार्दिक स्वागत. सुरेख प्रकारचा चेंडू तिथे मात्र पाहायला मिळतोय. अतिशय चांगली गोलंदाजी करत असताना गोलंदाज निलेश कराळे. बोरगावचा हा खेळाडू सातत्याने या स्पर्धेमध्ये चांगली कामगिरी केली. धावफलकावर धाव संख्या आपण पाहू शकता 9 धावा आहेत. 9 ऑन द बोर्ड. खूप मोठी रेस होती ऑरेंज कॅपची, परंतु ती ऑरेंज कॅपची रेस इथे तर जिंकली जितू चव्हाणने. ज्या प्रकारची बॅटिंग केली आपण व्ह्यूज पाहू शकता आमच्या ऑनलाईन स्क्रीनवर. एक सुसज्ज असं मैदान जे आम्हाला लाभलं. सुभाषजी केंबारी, मनोजजी पथारे, मनोजजी केंबारी, राजेजी केंबारी, सर्व टेंबरे ग्रामस्थ आणि आर्यन स्पोर्ट त्यांचं मी विशेष कौतुक करेल. या स्पर्धेसाठी एवढं सुसज्ज मैदान या MPLच्या आयोजकांना उपलब्ध करून दिलं. अशा सर्व टेंबरे ग्रामस्थांचं विशेषतः कौतुक करेल. सुभाषजी केंबारी सरांचं, मनोज पतारे, मनोज केंबारी आणि राजेशजी केंबारी. सतीश पाटील येत आहेत गोलंदाजी मार्कवर. हा खेळाडू खूप इम्प्रेस करत होता पहिल्या दिवसामध्ये. या खेळाडूने कुठेतरी 3 ते 4 विकेट या सामन्यामध्ये मिळवल्या तर पर्पल कॅपच्या रेसमध्ये तो येऊ शकतो. गोलंदाज तयार होत आहेत. गोलंदाजी मार्कवर आपण पाहू शकता सतीशला. सतीश पाटील गोलंदाजी मार्कवर तयार. स्ट्रायकर इनवर कल्पेश. ओ हो पहिलेही गेंद, पहिला हादरा. व्हॉट अ बॉल. ब्रिलियंट डिलिव्हरी. परफेक्ट यॉर्कर पाहायला मिळतोय. आतापर्यंत क्रिकेटमध्ये सचिन तेंडुलकर आणि यॉर्करला प्रत्युत्तर नाहीये. फलंदाज बाद. विकेट. सतीश पाटील अप्रतिम चेंडू जो मात्र टाकलाय. फलंदाज पूर्णपणे ब्लॉक झाले आणि परफेक्ट यॉर्कर बनला चेंडू. पहिल्या विकेटचं पतन. विकेटचं पतन होत आहे. 35 चेंडू आहेत. 144 धावा आहेत. या स्पर्धेसाठी ज्यांचं विशेष सहकार्य आहे JP पॅनल पंच म्हणून या स्पर्धेमध्ये पाहायला मिळाले. रतनजी पाले सर, अभय सर, तुषार गिरमेकर सर, तदनंतर JP सर देखील या स्पर्धेसाठी एक दिवस उपस्थित होते. त्यांचं देखील या स्पर्धेच्या वतीने हार्दिक स्वागत. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज तयार होत आहेत. प्रशांत ऑन स्ट्राइक. प्रशांत माळी ऑन स्ट्राइक. गोलंदाज तयार. सतीश पाटील.
इथे टाकलेला बॉल अप्रतिम दर्जाचा सतीश पाटीलचा जो मात्र पाहायला मिळतोय. चेंडू डॉट, चेंडू निर्धाव, शेवटचे 34 चेंडू आणि 144 धावा. सामना खूप लांबवरती नेऊन ठेवला. प्रथम बॅटिंग करत असताना जे आपण हायलाइट्स पाहतो ना T20 क्रिकेट आणि 50-50 क्रिकेटचं, ते हायलाइट्स इथे दाखवलं. यू स्पोर्ट उगल्याळी संघाकडून प्राइज येत आहे. अजून 2 विकेट हा जर गोलंदाज घेत असेल तर त्याला 1111 रुपयाचं कॅश प्राइज. योगेश चौधरी, अमर गायकवाड, दादू झुंजाराव, यू स्पोर्ट उगल्याळी. आपण सर्व व्ह्यू पाहतोय या मैदानाचं. अतिशय चांगलं असं मैदान जे मात्र सजवलं गेलंय आमचे भाऊ कालेकर यांच्या माध्यमातून. टेनक्रिकची संपूर्ण टीम 5 कॅमेऱ्यांच्या साह्याने ही स्पर्धा कव्हर केली जाते. गोलंदाज सतीश पाटील तयार, फुलटॉस चेंडू आणि इथे व्हाईट बॉल. पंचांचा मात्र इशारा येतोय. संघाची धावसंख्या रणनीती मैदानामध्ये पाहायला मिळते. प्रशांत माळी जॅक हा खूप हुशार खेळाडू आहे. मैदानामध्ये जर सतीश पाटीलने या षटकात पुढच्या षटकात विकेट घेतल्या तर तो त्याच्या पुढे जाऊ शकतो पर्पल कॅपला. त्यासाठी मैदानामध्ये डिफेन्स करतो आणि हेच तर क्रिकेट असतं. तुम्ही रणनीती देखील आखणं खूप गरजेचं आहे. सतीश तयार, ओहो लाजबाब प्लेसमेंट, लाजबाब प्लेसमेंट. सचिन चोरगे च्या हाताखाली घेतलेले धडे इथे गिरवत असताना अमोल चोरगे. अप्रतिम क्षेत्ररक्षण अमोलच्या माध्यमातून. अमोल जेवढा क्षेत्ररक्षणासाठी फेमस आहे ना तेवढाच इंस्टा व्हॉट्सअप यासाठी देखील फेमस आहे अमोल चोरगे. तुम्ही गोलंदाज तयार होतील. धावपलकावर धावसंख्या आपण पाहू शकता 1-11. स्ट्रायकर एंडवर आता गोविंद उघडाय. संघाचा आयकॉन. खूप मोठी जिम्मेदारी या खेळाडूच्या खांद्यावर आहेत. मोठाले फटके इथे खेळावे लागतील. सतीश तयार, इथे टाकलेला बॉल पंचांचा येतो. अभ्यंतरचा इशारा, शुड बी अ वाईट बॉल. अभ्यंतर चेंडू हाताळला. वाईटच्या रूपाने एक सिंगल येईल. एका सिंगलच्या मदतीने संघाची धावसंख्या वाढेल, जाऊन पोचेल ती 12 या धावसंख्येवर. प्रशांत देखील काहीसा कानमंत्र देत असताना गोविंदला की या षटकामध्ये आक्रमण करू नको, आपण पुढच्या षटकापासून हा सामना आपल्या बाजूने झुंकू. गोलंदाज तयार, गोलंदाजी मार्कवर तयार होतोय. सतीश, सतीशचा हा बॉल, ओहो लाजबाब प्लेसमेंट. मैदानामध्ये रणनीती खूप चांगली करत असताना जे मात्र पाहायला मिळतात. एक तेरी एक मेरी. सुरेख प्रकारचा चेंडू. धावपलकावर धावसंख्या आपण पाहू शकता आतापर्यंत धावा आहेत त्या 13. चांगल्या दर्जाचा व्ह्यूज आपण टेनक्रिकच्या माध्यमातून पाहू शकतो. टेनक्रिक लाईव्ह सातत्यानं खूप मोठी उभारी घेताना आपल्याला पाहायला मिळते या टेनिस क्रिकेटच्या विश्वामध्ये. गोलंदाज तयार, सतीश. सतीशचा हा बॉल सोडून दिलाय अक्षरशः प्रशांतने आणि इथे षटक क्रमांक दुसरं कंप्लीट झालं. 13 धावा आहेत. 30 चेंडू, 140 धावांचं लक्ष, 140 धावांचा वा. मैदानामध्ये प्रशांतची रणनीती अनेक क्रिकेट जे मात्र पाहणार आहेत त्यांना आवडली असेल. आता मैदानामध्ये 30 चेंडू 140 बनवायच्यात म्हटल्यावर खूप मेहनत घ्यावी लागेल. प्रत्येक षटकामध्ये इथून पुढे 30-30 धावा बनवणं तर सोपं नाहीये. आता गोलंदाजी मार्गवर आपण सतीशला पाहतोय. त्या सतीशच्या षटकात कोणत्याही प्रकारचं आक्रमण करायचं नाही हे ठरवलंय. वेळ वाचवणं गरजेचं राहील. चिन्मय स्पोर्ट देवपे, चिन्मय स्पोर्ट देवपे, वेळ वाचवणं गरजेचं राहील. 13 धावा धावपलकावर आहेत. आपण मैदानामध्ये पाहतोय सतीश पाटीलला, ज्याने 4 धावांचं षटक हाताळलं आणि 1 विकेट देखील आपल्या संघासाठी कंप्लीट केली. 2 षटकं संपली. धावपलकावर धावसंख्या आपण पाहू शकता 13. आता गोलंदाजी मार्कवर गोलंदाज तयार होत आहेत. तानाजी ठाकरे, मॅन फ्रॉम कोल्टन, कोल्टन गावचा हा सिकंदर आज मैदानामध्ये कशा प्रकारची कामगिरी करतोय. सातत्यानं कोल्टन विभागाला, त्यानंतर भालूक विभागाला की आठवण येते विजय मोरेची. सातत्यानं एक चांगल्या दर्जाचं आयोजन त्यांच्या माध्यमातून देखील KPL ची स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. आणि आज मैदानामध्ये आपल्या नावाची ताकद दाखवत असताना सोनारपाडाचा संघ, सोनारपाड्याचे खेळाडू पाहायला मिळाले. गोलंदाज तयार, तानाजी ठाकरे. पहिलाच बॉल, इथे मात्र डॉट चेंडू. सागर उर्वरित कामकाज पूर्ण करतोय. सागर आपण मैदानामध्ये पाहतोय एस्टनच्या मागोमाग कामकाज करत असताना ही कोरवळे गावची भिंत आहे सागर म्हणजे. त्याच्याकडे गेल्यानंतर चेंडू सहजासहजी मागे जात नाही. गोलंदाज तयार होत आहेत. धावपलकावर धावसंख्या 13.
2 विकेट घेतल्या तर 500 रुपये. गोलंदाज युसफूड उगल्याळीकडून जे मात्र पाहायला मिळते, चेंडू हवेत. ओहो, व्हॉट एफर्ट्स निलेश आपल्याला पाहायला मिळतात. तानाजी ठाकरेसाठी प्राइज आहे युसफूड उगल्याळी संघाकडून. जर कोणत्याही प्रकारच्या 1 विकेट घेत असेल तर एका विकेटसाठी 500 रुपये युसफूड उगल्याळीकडून प्राइज आहे. खूप मोठ्या पारितोषिकांचा वर्षाव युसफूड उगल्याळी संघाकडून. ओहो हो, लाजबाब चेंडू जो मात्र पाहायला मिळतोय. धावफलकावर धाव संख्या 14 आहेत. मैदानामध्ये फायनलचा हा सामना ज्या वेळेस पहिली इनिंग मैदानामध्ये खेळली गेली त्याच वेळेस मात्र हा सामना एका बाजूने झुंकला गेला आणि इथे प्रयत्न कमी पडत आहेत तिरुपती बॉईजचे. गोलंदाज तयार. धावफलकावर 14 धावा आहेत. सुरेख प्रकारचा चेंडू तितका चांगलासा फटका जो मात्र खेळलाय. क्षेत्ररक्षक चेंडूवर येतील. 1 धाव तरी ते कंप्लीट करत असताना आणि एका धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या वाढेल, जाऊन पोचेल ती गोलंदाज तयार होत आहेत. नक्कीच नक्कीच पारितोषिकांचा वर्षाव येतोय. सचिन धुमाळ यांच्याकडून प्राइज येत आहे. सचिन धुमाळ यांच्याकडून प्राइज येते खेळाडू प्रशांत माळीसाठी. प्रशांत माळी जर 2 षटकार खेळत असेल लगातार तर प्रशांत माळीसाठी सचिन धुमाळ यांच्या वतीनं मॅन फ्रॉम पाडगाव यांच्या वतीनं 500 रुपयाचं कॅश प्राइज. धावफलकावर धावसंख्या आपण पाहतोय आतापर्यंत 21 धावा आहेत. चांगला फटका गोविंदच्या बॅटमधून. तानाजी ठाकरे तयार. इथे टाकलेला बॉल, पंचांचा अवांतरचा इशारा, वाईट बॉल. संधी आहे युसफूड उगल्याळी संघाकडून. या बॉलवर जर विकेट घेतली तर 500 रुपयाचं कॅश प्राइज असेल गोलंदाजासाठी. मैदानामध्ये 7 षटकांनी 7 षटकांमध्ये खूप मोठी धावसंख्या जी मात्र मैदानामध्ये उभारली गेली आणि त्याचा पाठलाग मैदानामध्ये कशा प्रकारे होतोय ते देखील पाहायचं आहे. गोलंदाज तयार. सुरेख प्रकारचा चेंडू, गोविंद कामतचा क्लास. या फटक्यावर चेंडू फेकून देतोय सीमारेषेच्या बाहेर. षटकार. मॅच अजून संपली नाही हे दाखवत असताना गोविंद उघडाच्या पाठमधून हा षटकार. संघाची धावसंख्या 3 षटक संपली. 28 धावा धावफलकावर आहेत. वेळ वाचवणं गरजेचं राहील. चिन्मय स्पोर्ट हा संघ. विनंती असेल समोर जी बाईक आहेत त्यांना आपली लाईट ऑफ करा. थँक्यू सर. 24 चेंडू आणि 125 धावा. मैदानामध्ये कशा प्रकारे पार केल्या जातील ते देखील आपल्याला पाहायचंय. एक दर्जेदार व्ह्यूज आपण ऑनलाईन पाहू शकता स्क्रीनवर. केवल मात्रे यांचं मी विशेष कौतुक करेल. आजच्या दिवसभरामध्ये ड्रोन कॅमेरा आणि सातत्यानं त्या ड्रोनच्या माध्यमातून क्षणचित्रे टिपली जात आहेत. प्रशांत माळी नाबाद राहिला तर सुनील माळी सर यांच्या वतीनं 500 रुपये पारितोषिकांचा वर्षाव. ही मुरबाड प्रीमियर लीग आहे. गोलंदाज तयार. आशुतोष गायकवाड. सुरेख प्रकार चेंडू, चेंडू हवेत आणि इथे झेल सटकलाय. राजूचा प्रयत्न चांगला होता, राजू राठोडचा. इथे 1 धाव कंप्लीट होईल आणि एका धावेच्या मदतीने संघात धावसंख्या 29 धावा. 29 धावा धावफलकावरच्या मात्र पाहायला मिळतात. शेवटच्या आता चेंडू मैदानामध्ये 23 आहेत आणि 23 चेंडूंमध्ये 124 धावांचा वाद. आशुतोष गायकवाड मॅन फ्रॉम देवपे गोलंदाजी करण्यासाठी तयार. सुरेख प्रकारचा चेंडू, चेंडू हवेमध्ये. क्षेत्ररक्षक येतात, चेंडू खाली आणि चांगला झेल. कुणाल राव छागाय गुरु देवगाव संघाचा हा खेळाडू आहे आणि फिल्डिंग साठी ओळखला जातो. चांगलं स्टँडर्ड जपलं जातं आणि हे दौलत तुपे यांच्या हाताखाली घेतलेले धडे आज गिरवत असताना पाहायला मिळत आहेत. मॅन फ्रॉम देवगाव मैदानामध्ये कुणाल रावचा प्रतिम झेल. सकाळच्या सत्रामध्ये कुणालने 1 झेल सोडला. अनेक जणांनी ट्विट केलं की हा खेळाडू मैदानामध्ये खराब कामगिरी करतोय. त्याचं प्रत्युत्तर लगेच दुसऱ्या बॉलला दिलं. बाउंड्रीवरती क्षेत्ररक्षण केलं आणि आता प्रतिम झेल पकडतोय. न्यू बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये जगदीश भाग्यवंत येताना आपल्याला पाहायला मिळतात. कशा प्रकारची कामगिरी जगदीशच्या माध्यमातून केली जाईल ते देखील पाहायचं. आशुतोष तय्या. सुरेख प्रकारचा चेंडू, प्रशांत माळीचा तडाखा. चेंडू पाठवला माळीनगर गावात. षटकार.
षटकार येतोय आणि षटकारांच्या मदतीनं संघाची धावसंख्या वाढेल, जाऊन पोहोचेल ती 35 या धावसंख्येवर. 35 धावा, धावफलकावर 21 चेंडू आणि 118 धावांची आवश्यकता आहे. चेंडू द्या ताबडतोब मैदानाच्या आतमध्ये. प्रशांत माळी अर्थात जॅक अतिशय चांगली कामगिरी करत असताना सातत्यानं टेनिस क्रिकेटच्या स्पर्धा अनेक गाजवल्या माळीनगर संघासाठी. अनेक स्पर्धेमध्ये मॅन ऑफ द मॅच हे पारितोषिक पटकावली. या स्पर्धेमध्ये अनेक स्टायलिश खेळाडू म्हणून पारितोषिक पटकावली. परंतु या परफॉर्मन्सवर खुश असतील हरीश तुपे आणि आत्मारामजी जाधव. काय परफॉर्मन्स दिला आयकॉन खेळाडू जितू चव्हाण आणि सर्वाधिक बोली लावलेला खेळाडू राजू राठोड. दोन्ही खेळाडूंनी सुपर इनिंग साकारली देवपे संघासाठी. गोलंदाज तयार होत आहेत. आशुतोषचा हा बॉल आणि इथे मात्र चेंडू डॉट, चेंडू निर्धाव जो मात्र पाहायला मिळतोय. गुड बॉलिंग, सुपर बॉलिंग चा नजराणा करत असताना जे मात्र पाहायला मिळत आहेत. अतिशय चांगलं असं आयोजन आपण जे मात्र पाहतोय. राहुल हंडे असतील, लक्ष्मण गायकर, विनायक राव, अमोल हंडे, राजू वारगडे, सागर मात्रे, अट्टू शेख, अतुल हंडे या सर्व, तदनंतर पप्पू हंडे असतील, तनेश हंडे असतील, उमेश आवटे असतील. विशेष सहकार्य विकाजी वारगडे नगरसेवक, मुरबाड नगर पंचायत. मॅन ऑफ द मॅच साठी ट्रॉफी सौजन्य हरिदास पुंडलिक हंडे आणि लक्ष्मण जयतुफड यांच्या स्मरणार्थ. मैदान सहकार्य सुभाजी केंबारी, मनोज पतारे, मनोज केंबारी, राजेश केंबारी, टेंबरे ग्रामस्थ. सातत्यानं या गोष्टीचा उल्लेख का केला जातोय तर मैदान सहकार्य खूप महत्वाचं होतं या MPL स्पर्धेसाठी आणि ते लाभलं. सुरेख प्रकारचा चेंडू लेटकट खेळले, क्षेत्ररक्षक आहेत तिथे अमोलचं क्षेत्ररक्षण सुरेख प्रकारचं. एक धाव इथे कंप्लीट होत असताना आणि एका धावेच्या मदतीनं संघाची धावसंख्या वाढेल. 4 षटकं कंप्लीट, 36 धावा. या स्पर्धेतला शेवटचा ड्रिंक्स ब्रेक मैदानाच्या आतमध्ये जात असताना आपल्याला पाहायला मिळतोय. विनंती असेल ड्रिंक्स बायकरला, कोणत्या प्रकारचा ड्रिंक्स ब्रेक होणार नाही, तुम्ही मैदानाच्या बाहेर यायचंय. थँक्यू. आपण मैदानामध्ये गेलात, आपला जो रूल आहे तो कंप्लीट केला. परंतु आता संध्याकाळचं सत्र आहे आणि कुणालाही संध्याकाळच्या सत्रामध्ये जी मात्र पाण्याची व्यवस्था करू नका. विनंती असेल थोडं फास्ट घ्या. अजूनही आपल्याला 3 षटकं कंप्लीट करायचे आणि 3 षटकं कंप्लीट झाल्यानंतर बक्षीस वितरण देखील कंप्लीट करायचंय. ड्रोनच्या साह्याने आपण हा व्ह्यू पाहू शकता. केवल मात्र यांचं चांगल्या दर्जाचं ऑपरेटिंग आपण जे मात्र पाहतोय. समालोचन कक्ष या स्पर्धेचा. गोलंदाज तयार होत आहेत. केवल मात्र इन ऍक्शन मध्ये देखील पाहायला मिळत आहेत. एक चांगल्या दर्जाचं टेनिक्रिक सेवा आपण पाहतो. कुणाल म्हात्रे असतील, धनराज म्हात्रे असतील आणि त्यांची संपूर्ण कमिटी एक चांगल्या दर्जाचं प्रयत्न करत असताना आपल्याला सातत्याने पाहायला मिळतात. कशी जास्तीत जास्त स्पर्धा ही फेमस होईल हे करण्याकडे ज्यांचं लक्ष असतं. गोलंदाज तयार जितू चव्हाण. सुरेख प्रकारचा चेंडू जो मात्र पाहायला मिळतोय. 18 चेंडू आहेत आणि 18 चेंडूंमध्ये 117 बनवायच्यात. का होऊ शकत नाही? जितू चव्हाण एका षटकात जर 41 देऊ शकतो तर 17 बॉल मध्ये 116 का होऊ शकत नाही? मैदानामध्ये प्रयत्न करणं गरजेचं आणि प्रयत्न इथे कुठेतरी कमी पडत असताना प्रशांत कडून. गोलंदाज तयार जितू. स्ट्रायकर एंडवर जगदीश भाग्यवान. संघाचे स्पॉन्सर देखील आहेत आणि कशा प्रकारची कामगिरी जगदीशच्या माध्यमातून केली जाते. दोन्ही संघ नौकेत आणि दोन्ही संघ या स्पर्धेमध्ये आपलं वर्चस्व गाजवत असताना. रिवर्स, ओ हो हो, वॉटर स्ट्रोक, अप्रतिम फटका आणि चेंडू सीमारेखेच्या जवळपास. तिथे क्षेत्ररक्षक आहे अमित भुसारी, सुरेख क्षेत्ररक्षक. धावफलकावर धावसंख्या वाढेल, जाऊन पोचेल ती 38 धावा. 38 धावा. जितू तयार. हो हो, सुरेख प्रकारचं डिपेंड. कौतुक करायला लागेल प्रशांत माळीचं. व्हेरी गुड बॅटिंग अप्रतिम. आणि जर प्रशांत माळी नाबाद राहिला तर 500 रुपयाचं कॅश प्राइज सुनील माळी सरांकडून. गोलंदाज तयार. स्लोवर वनला सोडणार नाही. प्रयत्न चांगला होता कुणाल रावचा, परंतु बीट करेन चेंडू आणि जाऊन पोहोचेल सीमापार षटकार. प्रयत्नांना 100% एफर्ट्स द्यावे लागतील. उडता परिंदा आपल्याला पाहायला मिळाला कुणाल राव. रिप्लाय मध्ये देखील आपण पाहू शकता कुणाल रावचा एफर्टला जबाब होता, परंतु अशा प्रकारचे झेल टिपले नाही तर चिटकले जात आहेत. धावफलकावर धावसंख्या आपण पाहू शकता 44. गोलंदाज तयार जितू. ओहो वा, राहुल द्रविडला लाजवेल अशा प्रकारचं प्लेसमेंट होतं. काय मैदानामध्ये द वॉल.
टीम इंडियाची भिंत म्हणून ज्यांच्याकडे पाहिलं जायचं राहुल द्रविड सर, त्यांना लाजवेल अशा प्रकारचा फटका होता हा प्रशांतचा. गोलंदाज तयार, फुलटॉस आणि फुलटॉसला जगू कुठे सोडेल ते देखील पाहायचं. आणि इथे पंचांचा इशारा येतोय भीमर बॉल, भीमर चेंडू 1+1. इथे 2 धावा येतील आणि 2 धावांच्या मदतीने संघाची धावसंख्या वाढेल. 47 धावा, एक चांगल्या दर्जाचं स्कोरिंग आपण पाहिलं संपूर्ण स्पर्धेमध्ये. आमचे निशिकांत प्रधान सर आणि त्यानंतर अतुल हांडे यांच्या माध्यमातून त्यांचं देखील या स्पर्धेच्या वतीनं हार्दिक असं स्वागत. गोलंदाज तयार होत आहेत, गोलंदाजी मार्कवर. शेवटचे चेंडू 12 आणि 12 चेंडू 106 धावा. वेळ वाचवणं गरजेचं राहील. आता गोलंदाजी मार्कवर सतीश पाटील आणि इथे मैदानामध्ये बातचीत करत असताना प्रशांत माळी जगदीश भाग्यवंत यांच्याशी, मैदानामध्ये तू विकेट देऊ नको, मैदानामध्ये विकेट टिकून ठेव, कारण हे गरजेचं आहे आपल्यासाठी. आणि गोलंदाजी मार्कवर सतीश पाटील. सतीश पाटील जर 2 विकेट घेत असेल तर यू स्पोर्ट उगल्याळी या संघाकडून 1111 रुपयाचं पारितोषिक. जगदीश भाग्यवान, षटकार खेळण्याची खूप मोठी क्षमता या खेळाडूमध्ये. हा षटकार खेळेल का ते पाहायचंय. 5 चेंडू आणि 106 धावा आहेत. षटकार मैदानामध्ये खेळेल का ते देखील पाहायचंय. खूप मोठी क्षमता. ओहो, इथे टाकलेला बॉल वाईट बॉल, वाईट चेंडू जो मात्र पाहायला मिळतोय. संघाची धावसंख्या आपल्याला पाहायला मिळेल 48 धावा. सतीश आज मैदानामध्ये प्रत्येक बॉलला कान मंत्र देत असतो. प्रशांत माळी ज्यावेळेस माळीनगर संघामध्ये खेळतो ना, त्याला हाच कान मंत्र छोटू देत असतो. आज प्रशांत हा कान मंत्र देतोय. गोलंदाज तयार. ओहो, सुरेख प्रकारचा चेंडू. जगदीश भाग्यवंत, सुरेख प्रकारचा चेंडू मैदानामध्ये आता गमावण्यासाठी. नक्कीच आता मैदानामध्ये पाहायला गेलं तर प्रशांत माळी पर्पल कॅपच्या रेस मध्ये पुढे आहे. 2 विकेट जर सतीशने घेतल्या तर सतीश पुढे जाईल, यासाठी हे डिपेंड करतायत खेळाडू. गोलंदाज तयार, सतीश. ओ, आणि इथे एक धाव कंप्लीट, एक धाव कंप्लीट होईल आणि एका धावेच्या मदतीने संघाची धाव संख्या वाढेल, जाऊन पोहोचेल ती 49 या धाव संख्येवर. शेवटच्या आता चेंडू मैदानामध्ये शिल्लक आहेत. 4 चेंडू आहेत आणि या 4 चेंडूंमध्ये 2 विकेट येतील. 4 चेंडू या षटकाचे शिल्लक आहेत. या 2 विकेट येतील का ते देखील आपल्याला पाहायचंय. गोलंदाज तयार होतील, गोलंदाजी मार्कवर. पुन्हा एकदा. ओ, खूप मोठा अपील आणि इथे पंचांचा नकार. चेंडू डॉट. गोलंदाजी अप्रतिम मैदानामध्ये सतीश पाटीलची सुरेख प्रकारची गोलंदाजी करतोय. शेवटचे आता 3 चेंडू शिल्लक, 9 चेंडू आणि 104 धावा आहेत. आपण फायनल पाहतोय. फायनलचा सामना मैदानामध्ये चिन्मय स्पोर्ट देवपे आणि त्यांच्या विरोधात तिरुपती बॉईज काटेकर एकतर्फी लढत मैदानामध्ये पाहायला मिळाली. गोलंदाज तयार, सतीशचा हा बॉल भन्नाट वेग, अजून एक डॉट बॉल. सुरेख प्रकारची गोलंदाजी. सुनील माळी सरांकडून 500 रुपयाचं कॅश प्राइज येत आहे. प्रशांत माळी नाबाद राहिला तर 2 चेंडू 2 विकेट इथे घेईल का ते देखील पाहायचंय. गोलंदाज तयार. मैदानामध्ये शेवटच्या सामन्यामध्ये ह्या MPLच्या पर्व 5 मध्ये आपण पाहतोय आणि अजून एक डॉट बॉल. जगदीश भाग्यवंत खूप खुश होत असताना आणि खूप मोठा जल्लोष आपण जो मात्र पाहतोय प्रशांत माळी जॅक साडी करत असताना सर्व प्रेक्षक वर्ग. गोलंदाज तयार. गोलंदाज आपण पाहतोय एक उभरता सीधर आहे. सातत्याने या स्पर्धेमध्ये प्रथम खेळताना पाहायला मिळालं सतीश पाटील. एक चांगली गोलंदाजी काय असते ते दाखवत असताना आतापर्यंत चिन्मय स्पोर्ट देवपेला वर नेण्यामध्ये खूप महत्वाचा वाटा आहे या गोलंदाजाचा. शेवटचा बॉल, 7 चेंडू आणि 104 धावा. सामना
खूप लांब वरती आहे. गोलंदाज तयार सतीश. सुरेख प्रकारचा चेंडू आणि इथे डॉट बॉल. जगदीश सांगतोय तू थांब, मी ही मॅच जिंकून दाखवतो. इथे चौकार. चौकार येईल. शेवटचे 6 चेंडू आहेत, 100 धावा. मित्रांनो, तुम्हाला जर गोलंदाज सतीश पाटीलची गोलंदाजी आवडली असेल तर एकदा जोरदार टाळ्या. ज्या प्रकारची गोलंदाजी सतीश पाटीलने या संपूर्ण टुर्नामेंट मध्ये केली त्या गोलंदाजासाठी एकदा जोरदार टाळ्या होणं गरजेचं आहे. आणि प्रशांत माळीचं टेक्निक आपल्याला पाहायला मिळतं. हेच असतं क्रिकेट. ज्यावेळेस तुम्ही या धावांचा पाठलाग करू शकत नाही तर दुसऱ्या गोलंदाजाला विकेट देखील देऊ शकत नाही. डिफेन्स खूप महत्वाचे क्रिकेटमध्ये आणि तेच दाखवत असताना 6 चेंडू आणि 6 चेंडूंमध्ये 100 धावा. 6 चेंडू आहेत. भाऊ कालेकर कुठं असतील तर संपर्क साधा. खूप चांगलं डीजे संगीत ज्यांच्या माध्यमातून या संपूर्ण स्पर्धेत. स्टंप कुणी काढणार नाही. स्टंप कुणी काढणार नाही याची मात्र नोंद घ्या. ते स्टंप तिथेच राहतील. तुम्हाला काय जल्लोष करायचा, काय आनंद करायचा तो तुम्ही व्यक्त करा, फक्त स्टंपला हात लावू नका. गोलंदाज तयार. आयोजक कमिटीकडून सूचना येते जर तुम्ही स्टंप काढले तर ते तुमचं मानधन आहे, त्यामध्ये गोलंदाज तयार. सुरेख प्रकारचा चेंडू मात्र पाहायला मिळतोय क्षेत्ररक्षक चेंडूवरील. एक धाव. भाऊ कालेकर कुठे असतील तर संपर्क साधा. तुम्हाला काय आनंद जल्लोष करायचा तो करू शकता तुम्ही, नो प्रॉब्लेम. संघाची धावसंख्या वाढेल, जाऊन पोचेल ती 50 धावा. गोलंदाज तयार. अमोलचा हा बॉल. प्रशांतचा हा तडाखा. षटकार. प्रशांत माळी ऑन फायर. षटकार. अमोल चोरगे आपण गोलंदाजी मार्कवर पाहतोय. अमोल चोरगे गोलंदाजी मार्कवर आलाय. गोलंदाजी करत असताना शिरगावचे अनेक हिरे सितारे आपण पाहिले, त्यामध्ये विशेष मी उल्लेख करेल बाब्याचा. तदनंतर गोलंदाजी दर्शन शिंदेची लाजवाब राहिली आणि आता मैदानामध्ये कशा प्रकारची कामगिरी केली जाते ते देखील आपल्याला पाहायचंय. अमोल चोरगे कडून धावफलकावर धावसंख्या 56. गोलंदाज तयार. सुरेख प्रकारचा चेंडू, तितका चांगलासा फटका क्षेत्ररक्षक चेंडूवर येत आहेत. एक धाव इथे कंप्लीट करत असताना एक धाव येईल आणि एका धावेच्या मदतीने संघात धावसंख्या वाढेल, जाऊन पोचेल ती 57 या धावसंख्येवर. 57 धावा धावफलकावर मात्र पाहायला मिळत आहेत. काहीशी चेंडू जे मात्र शिल्लक आहेत. खूप वर्षापासून जितूचं स्वप्न होतं की आपण फायनल जिंकावी, ते स्वप्न आज कुठेतरी सत्यात उतरताना पाहायला मिळतंय. रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न, चेंडू इथे डॉट, चेंडू निर्धाव. हरिजी तुपे यांचं देखील खूप मोठं स्वप्न होतं. आत्माराम जाधव माऊली यांचं देखील खूप मोठं स्वप्न होतं की फायनल जिंकावी आणि ते स्वप्न आज सत्यात उतरताना पाहायला मिळतंय. प्रत्येकाचं स्वप्न असतं. प्रत्येक संघ मालक याच निष्ठेने या स्पर्धेमध्ये सहभाग घेतो आणि ते कंप्लीट करत असताना टीम जे मात्र पाहायला मिळते. सुरेख प्रकारचा फटका जो मात्र पाहायला मिळतोय. जगदीश भाग्यवंतच्या बॅट मधून येणारी ही सिंगल. संघाची धावसंख्या वाढेल, जाऊन पोचेल ती 58 या धावसंख्येवर. शेवटचा बॉल. हा शेवटचा बॉल जर प्रशांत बाद झाला नाही तर 500 रुपये सुनील माळी सरांकडून. शेवटचा बॉल. एक चेंडू आणि 95 धावा. हा बॉल इथे लेफ्ट गेला आणि चिन्मय स्पोर्ट क्लब देवपे हा संघ या स्पर्धेचा ठरतोय मानकरी. हरेशजी तुपे, आत्माराम जाधव माऊली यांच्या मालकीचा संघ.